जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गड किल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 11 एप्रिल इसवी सन 1667. किल्ले रांगणा व परिसर आदिलशाहीकडे. महाराजांनी याच काळात रांगण्यांचा वेढा स्वतःहून उठविला. महाराज आग्रा येथील जीवघेण्या प्रसंगातून सुटून आले होते. सततच्या साऱ्या लढाया, मोहिमा, युद्धे, जाळपोळ यामुळे रयत देखील त्रस्त झाली होती. त्यामुळे महाराजांना काही वर्षे शांतता हवी होती, कारण राजकारभाराची घडी विस्कळीत झाली असल्याने ती सर्वप्रथम स्थिर स्थावर करून जनतेच्या मनात स्थैर्य निर्माण करणे आवश्यक होते. त्यामुळे सर्वप्रथम आग्रा येथून निघून आल्याबद्दल औरंगजेब बादशाहच दिलगिरी व्यक्त करणारे पत्र लिहून काही अटींवर तह केला. औरंगजेबानेही नाईलाजास्तव हा तह मान्य केला, कारण इराणच्या स्वारीच्या शक्यतेने औरंगजेब बादशाहची डोकेदुखी वाढली होती. त्याचबरोबर पेशावरी लोकांनी बंड केल्यामुळे औरंगजेब बादशहाने महाराजांशी संघर्ष टाळून तहास मान्यता दिली. मात्र मोगलांशी तह झाल्यामुळे विजापूरकरांचे पित्त खवळले. त्यामुळे आदिलशाहीने किल्ले रांगणा परत मिळविण्यासाठी बहलोल खान आणि व्यंकोजी राजे यांना महाराजांच्यावर पाठविले. मात्र महाराजांनी त्वरित तो हल्ला मोडून काढून या दोघांना पिटाळून लावले. मात्र महाराजांनाही संघर्ष नको होता, तर सध्या शांती हवी होती. त्यामुळे महाराजांनी यावेळी किल्ले रांगणे याचा वेढा स्वतःहून उठविला आणि विजापूर आघाडी शांत करण्यासाठी हा किल्ला तहा अंतर्गत आदिलशाहीस दिला. मात्र त्याच वेळी दक्षिण कोकण याच तहा अंतर्गत स्वतःकडे ठेवण्यास महाराजांना यश आले. 11 एप्रिल इसवी सन 1680. राजापूरकर इंग्रजांनी सुरतला पाठविलेल्या पत्रात म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराज मरण पावले. त्यांच्या मरणामुळे या भागात पुष्कळ घोटाळा माजेल असे दिसते. 11 एप्रिल इसवी सन 1691. 11 एप्रिल 1691 रोजी नागोजी मानास छत्रपती राजाराम महाराजांनी सरदेशमुखाच्या वतनाची सनद दिली. त्यात महाराज म्हणतात, तुम्ही पूर्वी तांबऱ्यांकडे मोगलांकडे होते. एसियास स्वामीचे राज्य म्हणजे देवताभूमी. या राज्यास तांबऱ्यांचा उपद्रव न व्हावा, मराठा धर्म राहावा, स्वामींच्या राज्याची अभिवृद्धी व्हावी या उद्देशाने स्वामींच्या पायापाशी एक निष्ठा धरून कर्नाटकात चंदीचे मुक्कामी स्वामीपाशी आले. तिथे येऊन विनंती केली की आपणास देशात सरदेशमुखीचे वतन करून दिले पाहिजे. तेवी तपशील यापुढे 12 महालांची नावे दिली आहे. एसियासी तुम्ही स्वामी सेवेवरील एक चित्तवर्तीत आहात, म्हणून स्वामी तुम्हावर कृपाळू होऊन नूतवतन सरदेशमुखींचे 12 महालांचे करून दिले आहे. नागोजी मानेंचे पिताश्री रतनोजी माने हे पराक्रमी व राजकारणी होते. 11 एप्रिल इसवी सन 1703. सिंहगडचा रणसंग्राम. मराठ्यांकडून बाळाजी विश्वनाथ व मोगलांकडून तोफखानाचा प्रमुख तरबियत खान व त्याचा भाऊ कमियाब खान यांच्या नेतृत्वात सिंहगड हस्तांतरणाची चर्चा झाली. 13 एप्रिल रोजी मोगलांनी 50,000 रुपयाच्या बदल्यात सिंहगड किल्ला ताब्यात घेतला. 11 एप्रिल इसवी सन 1738. वसई येथील पोर्तुगीज व्हाईसरॉय डेम लुई बोतेलुई यांनी गोवा येथे बदली त्याच्या जागी पेद्रा दे मेलू याची नियुक्ती. वसईच्या किल्ल्याचे नाक म्हणून ओळखला जाणारा धारावी किल्ला हा भाईंदर जवळ आहे. इसवी सन 1737 मध्ये मराठे व पोर्तुगीज यांच्यात पेटलेल्या वसईच्या युद्धामुळे धारावी बेटाला महत्व आले. धारावी किल्ला हा वसईच्या किल्ल्यासमोर आहे. एका बाजूला वसईची खाडी तर दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र. यामुळे धारावी किल्ल्याचे स्थान वसई मोहिमेत अतिशय महत्वाचे होते. या किल्ल्यावरून वसईच्या पोर्तुगीजांना समुद्र व खाडी मार्गे मिळणारी रसद तोडणे शक्य होते. तसेच वसई किल्ल्यावर लक्ष ठेवणे व मारा करणे धारावी किल्ल्यांच्या उंचीमुळे सहज शक्य होते. 11 एप्रिल इसवी सन 1827. 18व्या शतकातील दीनदलित आणि स्त्रियांना योग्य शिक्षण आणि समानतेचा हक्क मिळावा म्हणून विधायक कार्य करणारे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करूया. ज्योतिबांनी केलेले कार्य विधायक होते. प्रत्यक्ष कार्य करूनच त्यांनी समाजातील उपेक्षितांना पुढे नेण्यासाठी
परिश्रम घेतल्यामुळे समाजाने त्यांना महात्मा म्हणून गौरव केला आहे. महाराष्ट्रातील समाज सुधारकांच्या पहिल्या पिढीतील श्रेष्ठ समाज सुधारक आणि विशेषतः समाजातील श्रमजीवी वर्गाच्या शोषणाची व सामाजिक दास्याची मीमांसा करणारा क्रांतिकारक विचारवंत. सावतामाळी समाजातील गोविंदराव शेतीबा फुले आणि चिमणाबाई या दाम्पत्याचे ज्योतिराव हे दुसरे अपत्य. मूळचे घोरे हे उपनाव बदलून फुल्यांच्या धंद्यामुळे फुले हे नाव पडले. ज्योतिरावांच्या लहानपणीच त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांच्या पालन पोषणाचा सर्व भार वडिलांवर पडला. ज्योतिरावांना इंग्रजी शिक्षणाचा वेध लागला होता. त्यात अनेक अडचणी आल्या तरी शालांत परीक्षे इतके इंग्रजी शिक्षण त्यांनी पुरे केले. इंग्रजीतील उच्च दर्जाचे ग्रंथ समजण्याची पात्रता तसेच इंग्रजीत लेखन करण्याची क्षमताही त्यांनी प्राप्त करून घेतली. बौद्धिक शिक्षणाबरोबरच शरीर शिक्षणही घेतले. लहुजी बुवा मांग यांच्यापाशी दांडपट्टा शिकले. मल्लविद्या संपादन केली. शिक्षण पुरे केल्यावर 1840 मध्ये ज्योतिरावांचा विवाह सातारा जिल्ह्यातील शिरवळ पासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या नायगाव येथील खंडोजी नेवसे पाटील यांची कन्या सावित्री हिच्याशी विवाह केला. सावित्रीबाईंचे शिक्षण ज्योतिरावांनीच पूर्ण केले. त्या स्वयंस्फूर्तीने ज्योतिरावांच्या समाज सुधारणेच्या आणि लोकशिक्षणाच्या कार्यात जन्मभर सहभागी झाल्या. शालेय शिक्षण चालू असताना ज्योतिरावांनी अनेक मित्र मिळविले. सदाशिव बल्लाळ गोवंडे, सखाराम यशवंत परांजपे, मोरोपंत विठ्ठल वाळवेकर इत्यादी मित्र शेवटपर्यंत ज्योतिरावांना सामाजिक सुधारणेच्या चळवळीतही सहकारी म्हणून चिटकून राहिले. जगाचा पश्चिमी देशांचा व विशेषतः भारताचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास त्यांनी इंग्रजीमधून वाचला आणि सखोलपणे त्यावर मनन केले. अमेरिकन राज्यक्रांतीच्या इतिहासाची त्यांच्या मनावर खोल छाप पडली.